एकदम महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपलंय आणि या गोष्टीचा तडाखा पुण्याला चांगलाच बसलाय। मुळा मुठा नदीमध्ये खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता काल आणि थोडं थोडं करत बरेचसे क्युसेक पाणी मुळा मुठा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलं होतं। या गोष्टीमुळे झालं असं एक तुम्ही आता बाजूला बघू शकताय, पूरस्थिती निर्माण झाली आहे। सगळीकडे मुळा मुठा नदी ओसंडून वाहत आणि पूर आलेला आहे, आपण असं बघू शकतोय। आणि या पुराचं पाणी आता मी जिथे उभा आहे ती एक वस्ती आहे, राजपूत वीटभट्टी या जागेचं नाव आहे। आणि याच इथे बाजूला जी लोक राहतात म्हणजे नदी किनाऱ्याच्याच इथं लोक ती राहत आहेत, त्यांच्या घरात देखील पाणी शिरले आपण इथे बघू शकतोय। हा त्यांचा घराचा परिसर आहे सर्व, आणि इथे सर्व सगळ्याच ठिकाणी हे सगळं पाण्याखाली गेलेलं आहे। आणि आपण त्यांच्याकडनंच आता जाणून घेऊयात की त्यांना काय म्हणायचं आहे गोष्टीबद्दल। दादा, तुमची सोय दुसरीकडे कुठे केली गेली आहे का? आणि हे पाणी जे घरात शिरले ते केव्हा शिरले? ते काल शिरले रात्री. हम्म. तर आमची सोय केलेली आहे अनुसयबाई खिलारे शाळेमध्ये. अर्धे निम्मी गेलेले आहेत राहिल्या तिथं. आता अर्धे निम्मी कसे सामान वगैरे आहे, त्यामुळे घरातच थांबलेली आहेत. ते कसे चोरीला वगैरे जाते त्यामुळे थांबलेली आहेत. पण जेवणाची व्यवस्था अजून झाली नाही. खिलारे शाळेत आहे जेवणाची व्यवस्था, पण इकडे जे लोक थांबलेत त्यांना अजून व्यवस्था नाही कसली. इथल्या लोकांकडे कोणी अजून प्रशासनाकडनं माणसं आलीत का इथल्या लोकांचा विचार न करायला? आलेली आहेत, पण इकडे जे थांबलेत ना गरीब, हा. जे सामानाचे देखरेख करतात, पण त्यांच्यासाठी अजून जेवण आलं नाही अजून इकडे खाली. हो, इकडे अजून 100-100 लोक असतील खाली. तर प्रशासनाने या गोष्टीमध्ये तुम्हाला कशा प्रकारे मदत केली किंवा अजून काय राहिलेल्या गोष्टी आहेत तुमच्या अजून? प्रशासनाने जे स्थलांतरितची सोय केलेली आहे, शाळा नंबर 55 मध्ये कॉर्पोरेशनची शाळा आहे त्याच्यात, आणि स्थानिक लोकांना जे आहे जेवणाची सोय केली आहे। जी स्थानिक लोक शाळेत गेली त्यांच्यासाठी व्यवस्थित जेवण येते, पण जी स्थानिक लोक इथे आहेत पाण्यासाठी किंवा घरापाशी राहण्यासाठी, तर त्यांच्या जेवणाची सोय झालेली नाही। म्हणजे इथं कोणी आलेलं नाहीये पण घेऊन इकडच्या सर्वांचं स्थलांतर का नाही केलं गेलं? म्हणजे अर्धी लोक इथे स अर्धी लोक तिथे नाही, का नाही, नाही. सगळ्यांचं स्थलांतर केलंय, पण स्थानिक लोकं जी आहे, म्हणजे घरातले जरा 4 व्यक्ती आहेत, तर त्यातले 3 व्यक्ती शाळेत गेलेले आहेत. 1 व्यक्ती इथं आहे, जेणेकरून घरापाशी राहणं गरजेचं ना. पाण्याचा विसर्ग कमी होत असताना पाण्याबरोबर वस्तू वाहून जाते, तर त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। मागच्या वेळी जे आहे पंचनामा केला, पण पंचनामासोबत जेवढी वस्तू आम्ही सांगितल्यात तेवढ्या वस्तू काही आम्हाला मिळाल्या नाही किंवा त्याचा मोबदला मिळाला नाही। तर आपली वस्तू आपण जर बचावली तर ते बेहतर राहील। प्रत्येक वेळेस प्रशासनावर निर्भर राहण्यापेक्षा स्वतः निर्भर राहण्यासाठी लोक थांबलेली आहेत। हां, नुकसान माझं होणार आहे, प्रशासनाचं नाही होणार। आता बरोबर की नाही? जोपर्यंत पाऊस सुरू आहे आणि जोपर्यंत ही पूरस्थिती सुरू आहे तोपर्यंत पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी आणि ज्या ज्या भागामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या सर्व लोकांनी एकमेकांची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचं काटोकाटपणे पालन करावं। न्यूज डॉट साठी मी अंशुकाशी।